105 दिवसांपासून सुरू असलेल्या आखातातलं युद्ध संपण्याच्या दिशेनं युद्ध संपवण्याच्या करारावर रविवारी स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता. शांती वार्ता सुरू करण्यावर दोन्ही देशांची सहमती. जूनचा दुसरा आठवडा उलटला तरी मान्सूनच्या पावसाची हजेरी नाही. मान्सून लांबल्यामुळे बळीराजा चिंतेत. पावसाअभावी पेरण्याही खोळंबल्या. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. डॉक्टरांकडून तब्येतीची तपासणी. तर जोपर्यंत कर्जमाफीतील अटी मागे घेत नाही तोपर्यंत माघार नाही, रोहित पवारांचा इशारा. जळगाव विधान परिषदेतील महायुतीचा तिढा सुटला. शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळेंची माघार. आता महायुतीचे नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीच्या शरद तायडेंमध्ये लढत. डॉक्टर सेजल पवारच्या अश्लील टिप्पणीची केईएम मेडिकल कॉलेजकडून दखल. 2 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना. काही दिवसांसाठी सेजल पवारचं निलंबन होण्याची शक्यता. रुग्णालयाच्याच मेडिकलमधून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश. तर आता गुटखा माफियांवर थेट मकोका लागणार. नागपूर शासकीय वसतिगृह प्रवेशावरून वाद. समाज कल्याण विभागाच्या जाहिरातीत एससी प्रवर्गाचं स्वतंत्र उपविभाजन. कॉलेज कॉलममध्ये मांग, मेहतर आणि इतर एससी असा उल्लेख. सामाजिक संघटनांचा आक्षेप. भारत आणि अफगाणिस्तानमधील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात. धरमशालामध्ये पहिला सामना. तर पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.